श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साडीला फॉल कशी लावावी. जर तुमच्याकडे बिडिंगची मशीन नसेल, पिको फॉलची मशीन नसेल, तर तुम्ही साध्या मशीनवर सुद्धा फॉल लावू शकता साडीला. कारण की खूप बायकांकडे हाच प्रॉब्लेम असतो की त्यांच्याकडे पिको मशीन नसते. मग त्यांना हाताने लावावी लागते. हाताने लावताना त्यासाठी ॲक्च्युली वेळ पण खूप जातो आणि त्यात मुळात असं होतं की हाताने लावताना तुमचे टाके जसे असतात मोठे, त्यानुसार मग ते नंतर तुटतात किंवा ते निघतात, ओढले जातात. त्यामुळे खूप महिला खालून पिको करून घेतात. फॉल आणि साडीला अटॅच करताना खालच्या बाजूने आपण किनारीकडून ह्या साईडने आपण पिको करतो. मग इथून पिको न करता किंवा तुमच्याकडे जर मशीन नसेल पिकोची, तर तुम्ही तिथे नॉर्मल शिलाई सुद्धा मारू शकता. कारण की खूप जणांकडे पिकोची मशीन नसते. आणि डायरेक्ट जर इथून आपण जेव्हा पिको करतो फॉलला अटॅच करून, त्याचं दुसरं नुकसान हे आहे की ही फॉलची बॉर्डर जी ऑलरेडी डबल फोल्ड करून जाड असते आणि ही साडीची बॉर्डर अशी करून जेव्हा आपण इथे बिडिंग करून घेतो किंवा पिको करून घेतो, तेव्हा हा भाग खूप जाड होतो. म्हणजे नॉर्मल ह्या बॉर्डर सारखा होतो किंवा हे जे बिडिंग केलंय, पिको केलंय, ह्याच्यापेक्षाही हा भाग खूप जाड होतो. आणि तो जाड झाल्यामुळे चालताना जेव्हा आपण साडी नेसतो, तेव्हा चालताना आपल्याला तो खाली पायाकडे टोचला पण जातो. त्यामुळे ती लागते जे पिको केलं आहे. त्याऐवजी तुम्ही ते जर साधी शिलाई मारलात, तर खूप छान ती फॉल राहते, खूप वर्ष राहते जोपर्यंत तुमची साडी आहे. आणि दुसरा एक पॉइंट असा आहे डायरेक्ट पिको करण्याचा नुकसान, की खूप वेळेला असं होतं की आपल्या साड्या खूप छान राहतात, चांगल्या राहतात आणि फॉल खराब होतात खालून. मग त्या खालून म्हणजे घाण लागून किंवा खालून आपण ते जास्त धुतल्यामुळेही फॉल खराब होतात. अ, त्यामुळे मग ते खूप वेळेला असं होतं की आपल्याला साडी चांगली असल्यामुळे फॉल काढून आपल्याला नवीन फॉल लावायची असते. मग इथे पिको केले असल्यामुळे जेव्हा आपल्याला फॉल फक्त बदलायची असते, साडी चांगली असते आणि फॉल फक्त बदलायची असते, तेव्हा ती पिकोची शिलाई काढणं खूप अवघड जातं. ती शिलाई पटकन काढता येत नाही किंवा ती शिलाई पटकन निघत नाही. त्याचऐवजी जर तुम्ही साधी शिलाई मारलेली असेल, तर ती तुम्ही सहज काढू शकता आणि फॉल चेंज करू शकता. त्यामुळे तुम्ही साध्या मशीनने सुद्धा फॉल लावू शकता. मग साध्या मशिनीने फॉल कशी लावायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही साडी आहे. साडीचा हा नेसता भाग आहे आणि हा नेसता भाग ही सध्या उलटी आहे. म्हणजे ही सरळ साडी आहे आणि ही सरळ साडी आहे. साडीचा हा नेसता भाग आहे. साडीच्या नेसत्या भागाकडची ही पायाकडची बाजू आहे आणि ही साडी उलटी आहे. म्हणजे आपण नेसताना ही अशी नेसतो, ही अशी येते आणि ही पायाकडे येते. मग ती आपण उलटी ठेवायची. ही उलटी ठेवल्यानंतर पायाखालच्या किनारीकडे आपण ती उलटी ठेवायची आणि तिथून आपण हे असं एक वीसचं माप घ्यायचं. जर मेजर टेप नसेल, कारण की काही महिला फक्त घरून फॉल पिकोच करतात, त्यांच्याकडे शिलाई मशीन नसते किंवा त्यांच्याकडे मेजर टेप नसते. मग हे इथून एक वीसचंच माप घ्यायचं. इथून एक वीसचं माप घ्यायचं आणि जर तुम्ही मेजर टेपने घेणार असाल, तर हे माप तुमचं 7 ते 8 इंचाचं असावं. मेजर टेपने आपण माप मोजून घेऊ. आपण इथे एक वीसची खूण केलेली आहे. मेजर टेपने 8 इंच येते, बरोबर ती 8 इंच आलेली आहे. मग इथे आपण 7 ते 8 इंचाचं माप घ्यायचं. जर मेजर टेप नसेल, तर तुम्ही एक वीसचं माप घेऊ शकता. मग ह्या मापाकडून, ह्या खुणेकडून आपण फॉल जोडायला घ्यायची. साडी उलटी ठेवलेली आहे, ही किनार उलटी आहे, ही आपली खरी किनार आहे. साडी काठपदराची खूप मोठी साडी असल्यामुळे त्याला फिरता कलर आहे. मग खूप वेळेला असं होतं की साडीचा मेन कलर वेगळा असतो, मेन कलर त्याचा वेगळा असतो आणि आतल्या बाजूने कलर साडीचा वेगळा असतो. आता साडीचा हा मेन कलर आहे आणि हा आतला कलर आहे. मग आपण जर वरून साडी बघून जर आपण फॉल घेतली, तर कलर चेंज होऊ शकतो.
मग तुम्हाला आतला कलर कोणता आहे किनारकडे किंवा साडीचा, त्या कलरचीच तुम्हाला फॉल लावायची आहे. आता फॉल फॉल दोन प्रकारच्या येतात, एक कॉटन फॉल येते आणि दुसरी पॉलिस्टर फॉल येते. आता ही मी ह्या कलरला मॅचिंग अशी ही फॉल घेतलेली आहे, कारण की किनारला आणि पूर्ण साडी आतून पर्पल कलरची आहे आणि वरून हा फिरता कलर आहे साडीचा, आणि ह्याची वरून किनार मोरपिसी कलरची आहे, हा मोरपिसी कलर आहे आणि आतून त्याची पर्पल कलरची किनार आहे. मग ह्याच्यावरती जर मी ही ग्रीनवाली लावली असती तर ती खूप विचित्र आणि खूप वेगळी दिसली असती, म्हणून मग मी ह्याच कलरची फॉल घेतली आहे. फॉल लावताना तुम्ही हेही बघितलं पाहिजे की नक्की साडीला कोणत्या कलरची फॉल लावायची आहे, किंवा साडीला कोणत्या कलरची फॉल लावली आतून जरी तरी पण ती छान दिसेल किंवा कलर सेम असेल, हे बघूनच तुम्हाला फॉल लावायची आहे. आता फॉल फॉल ह्या दोन प्रकारच्या मिळतात, एक कॉटनची फॉल मिळते आणि दुसरी पॉलिस्टर फॉल मिळते. मी आता ही घेतली आहे ती कॉटनची आहे. जर तुम्ही ब्रँडचा विचार करत असाल तर धनश्री ची फॉल खूप छान असते, टिकायला पण, आणि त्याचं कपडाही खूप छान असतो जर घेतलात तर. आता ही मी पर्पल कलरची एक फॉल घेतली आहे, त्याची पण उलट आणि सुलट बाजू असते फॉलची सुद्धा. ही बघा, इथून ही बाजू आहे ती सरळ आहे आणि इथे जिथे डबल फोल्ड केलं आहे, डबल फोल्ड करून मारले, ही याची उलट बाजू आहे. मग आपल्याला फॉल ठेवताना ह्या बाजूने फॉल ठेवायची आहे, सरळ बाजू त्याची वर आली पाहिजे, अशी आपल्याला फॉल साडीवर ठेवायची. आणि ह्याची जी किनार असते ती आपण सरळ करून घ्यायची, जर क्रॉस असेल तर, नसेल तर ठीक आहे, पण क्रॉस असेल तर आपण ती सरळ करून घ्यायची. ही मी सरळ करून घेतली आणि इथून आपण ती दुमडायची, 1 इंच आतमध्ये फॉल दुमडायची. फॉल लावताना 1 इंच आतमध्ये फॉल दुमडूनच मग इथून फॉल लावायला सुरुवात करायची. 1 इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायची आणि मग इथून तुम्ही लावायला सुरुवात करायची. हा जो आपल्याला 7 किंवा 8 इंचाचा जो पॉईंट भेटला आहे इथून जर टोक बाहेर आले तर ते आतमध्ये थोडे फोल्ड करून टाकायचे आणि इथे ठेवायची आणि तुम्ही इथून मशीन फिरवून घ्यायची कडेने. आता मी दोरा लावला आहे, मी वरच्या बाजूला पर्पल दोरा लावलाय, कारण की माझी फॉल पर्पल कलरची आहे, किनार पर्पल कलरची आहे. मग मी जिथून मशीन चालवणार आहे तिथे मी पर्पल कलरचा दोरा लावला आहे आणि जिथे माझी जी खालच्या बाजूने जी शिलाई जाणार आहे तिथे मी मोरपिसी कलरचा दोरा लावला आहे. मग तुम्ही दोराही तुम्हाला बघून घ्यायचा आहे, तुम्ही एकाच कलरचा दोरा नाही लावू शकत. जेव्हा साड्या नॉर्मल असतात, साध्या असतात, त्यांना एकच कलर असतो, तिथे चालून जातं. पण जेव्हा अशा मोठ्या साड्या येतात त्यांचे शेड खूप वेगवेगळे असतात, वरून आणि आतून उलट सुलट खूप वेगळे कलर असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचाही विचार करायचा आहे फॉल लावताना. आता इथून माझी हा दोरा येणार आहे पर्पल कलरचा, सॉरी, इथून माझा मोरपिसी कलरचा दोरा येणार आहे, मोरपिसी कलरचा, आणि ह्या साईडने माझा पर्पल कलरचा दोरा येणार आहे. स्टार्टिंगला शिलाई लॉक करून घ्यायची आणि बॉर्डरने व्यवस्थित ती लावून घ्यायची, फॉल अटॅच करून घ्यायची बॉर्डरला व्यवस्थित कडेने. ही आपली फॉल लावून झालेली आहे, मी इथून शिलाई मारून घेतली आहे कडेने पूर्ण, आणि आता आपली ही फॉल लावून झालेली आहे. मी तुम्हाला सरळ बाजूने दाखवते. सरळ बाजूने ही आपली फॉल लावून झालेली आहे, कडेने व्यवस्थित शिलाई आलेली आहे. अशी शिलाई मारून तुम्ही खालच्या बाजूने पूर्ण फॉल अटॅच करून घेऊ शकता. अशीच पूर्ण खालच्या बाजूने फॉल लावून घ्यायची. मी पूर्ण फॉल लावून घेतलेली आहे. अशीच फॉल तुम्ही पूर्ण खालून लावून घ्या. आणि जेव्हा शेवटचा भाग असतो, जेव्हा फॉल आपली टोकापर्यंत येते आणि शेवटचा टोक असतो फॉलचा, तेव्हा तिथेही आपण 1 इंच आतमध्ये दुमडून घ्यायचं.
इथे पण मी 1 इंच आतमध्ये दुमडलं आहे आणि ही शिलाई पूर्ण कंटिन्यू करून 1 इंच आतमध्ये दुमडून मी इथे शिलाई फिक्स करून घेतली आहे टोकाकडे आणि काढलेली आहे. मग असंच तुम्ही इथे फिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण बॉर्डर लावून घ्यायची. आता ह्या वरच्या बाजूला इथे जे आता आपलं आहे इथे आपल्याला मशीन शिलाई न मारता आपल्याला इथे हात शिलाईच करायची आहे. इथे पूर्ण फॉलला आपण साईडने जिथे शिलाई नाही मारले तिथे आपण हात शिलाई करून घेऊ पूर्ण फॉलला. आपली आता खालून इथून आपण शिलाई मारून फॉल लावून झालेली आहे. आता आपल्याला हे वरून आपल्याला इथून हात शिलाई करायची आहे फॉलला. तर त्यासाठी मी डबल दोरा ओवून घेतला आहे सुईमध्ये. सुईमध्ये डबल दोरा ओवून घ्यायचा आणि ह्या टोकाला गाठ मारून घ्यायची आणि आपण आता इथून सुरुवात करू. त्याआधी मी ही फॉल लावायच्या आधी मी ही कॉटनची फॉल असल्यामुळे मी 15 मिनटं किंवा एक अर्धा तास आपण ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची असते आणि नंतर ती पिळून सुकत घालायची. सुकल्यानंतर त्याला प्रेस करून घ्यायचं आणि मगच ती इथून अटॅच करायला घ्यायची, मशीनवर शिलाई मारायला घ्यायची. हे मी मगाशी सांगायला विसरली होती, ते मी आत्ता सांगते. आणि आत्ता आपण ही वरून लावायला घेऊया. वरून लावताना आपण खाली एखादा पाट घ्यायचा, कारण की मी पाट घेतला आहे खाली. तुम्ही लाकडाचा पण घेऊ शकता. हा मी प्लास्टिकचा आपला पाट घेतला आहे. तुम्ही लाकडाचाही पाट घेऊ शकता किंवा एखादा गोल ताट घेऊ शकता. जे तुम्हाला सोयीचं पडेल ते तुम्ही खाली धरायला घेऊ शकता. फॉल लावताना आपण इथे दुमडून घेतलेलं आहे 1 इंच आतमध्ये आणि इथून आपल्याला आता टाके घालायला सुरुवात करायची आहे, हात शिलाई. मग त्यासाठी आपण इथून वरच्याच बाजूने खालून आपण सुई घालायची नाही, वरूनच सुई घालायची आणि आपण टाके मारायला सुरुवात करायचं. मग आपण टाका घालताना वरून टाका घालताना आपण थोडा लांब घालायचा, पण जो आपण खालून साडीचा कपडा जो घेणार आहोत तो तुम्हाला फक्त 1-2च त्याचे दोरे येतील साडीचे खालून, तेवढाच दोरा तुम्हाला घ्यायचा आहे खालून घेताना. वरून घालताना तुम्हाला खूप मोठा टाका घालायचा आहे, पण खालून घेताना तुम्हाला फक्त हा एवढाच टाका घ्यायचा आहे सुईत. परत वरून घालताना तुम्हाला थोडं लांब अंतरावर घालायची सुई, पण खालून काढताना ती थोड्या अंतरावरून काढायची. बघा दिसून येते. हा एवढाच टाका तुम्हाला खालच्या साडीचा घ्यायचा आहे आणि वरून घालताना तुम्हाला हा एवढा लांब तुम्ही टाका घेऊ शकता. हे बघा मी टाके घालून घेतले आहेत. हा एवढाच टाका तुमचा आला पाहिजे वरून येताना आणि खालच्या बाजूने तुमचा किंचित थोडासा आला पाहिजे. तर खालून घातलेले टाके आपले दिसूनही येत नाही आहेत की मी खालच्या बाजूने टाके घेतलेले आहेत. हा बघा खालच्या बाजूचा टाका तुम्हाला मी एक वरती काढून दाखवते. हा बघा, हा आपला खालच्या बाजूने आलेला टाका आहे. हा एवढाच टाका आपल्याला सुईत खालून घेताना घ्यायचा आहे. त्यामुळे ह्या बाजूने तुम्हाला घातलेले टाके दिसणारही नाहीत, असेच तुम्हाला घालायचे आहेत. बघा एकही टाका इथून वरून दिसत नाहीये. ते पण आहेत टाके बघा. असेच तुमचे टाके दिसले नाही पाहिजेत, असे वरून आले पाहिजे. आता आपण हे एवढे टाके घालून घेतलेले आहेत. ह्या टोकाला आपण आलो आहोत. मग इथे आल्याच्या नंतर ह्या टोकाला आपण एक गाठ मारून घ्यायची. सुई किंचित थोड्याशा अंतरावरून वर काढायची आणि हा दोरा सुईला 2-3 वेळा गुंडाळायचा आणि सुई वर खेचायची आणि हा दोरा घट्ट करायचा आपण. ही आपली इथे गाठ बसली. आता मी फॉल लावताना मी फक्त हे असं पकडते आणि फॉल लावते. जर तुम्हाला ह्या प्रकारे येत असेल तर तुम्ही ह्या प्रकारे लावू शकता. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही फॉल लावू शकता. मी फक्त ह्याच पद्धतीने फॉल लावते, जसे मी आता पकडलं आहे. मी फॉल पकडताना मी ह्या पद्धतीने फॉल पकडते. हा अंगठा माझा मी इथे घट्ट पकडते.
इकडे ह्या कॉर्नरला किंवा ह्या किनारीला मी इथे घट्ट पकडते आणि ह्या ह्या बोटांनी मी ही फॉल इथे घट्ट पकडून धरते. मग सरळ करताना मी ह्या बोटाने फॉल सरळ करून घेते. अशा फॉल सरळ करून घेतल्या. फॉल घेतानाच अशी सरळ करून घ्यायची आणि इथे तुम्ही घट्ट पकडायचे आणि या बोटाने घट्ट पकडायचे आणि मग तुम्ही हे असं लावू शकता. ह्या मधल्या बोटाच्या साह्याने तुम्ही सुई नीट वरती काढून घेऊ शकता. म्हणजे सुई तुम्हाला वरती खेचण्याचा पण हे राहत नाही, ती व्यवस्थित वर खेचून येते. किंवा त्या कपड्यामधून म्हणजे काढताना आपल्याला गोंधळ होत नाही सुईचा. असा जर दोरा गुंतला तर तुम्ही तो एक साईडने परत ओढायचा आणि तो सरळ करून घ्यायचा. तिथल्या तिथे खेचत बसायचा नाही. जिथे अडकलाय तिथेच परत तो मागे खेचायचा की तो व्यवस्थित सरळ होतो आणि तो व्यवस्थित खेचला जातो. या पद्धतीत तुम्ही लावू शकता. दुसरं, जर तुमच्याकडे टाचण्या असतील तर तुम्ही टाचण्याही लावू शकता. टाचण्या लावण्याची पद्धत दाखवते. सुई मी इथे अडकवून ठेवते. टाचण्या लावताना हा भाग नीट व्यवस्थित सरळ करायचा आणि इथून असं फोल्ड करायचं इथपर्यंत आणि इथे फक्त तुमचं अर्धा इंचाचं राहील टाके घालण्यापुरतंच. इथपर्यंत फोल्ड करायची साडी आणि ह्या कॉर्नरने तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. ह्या जिथे फोल्ड केलंय त्याच किनारीलाच तुम्हाला टाचण्या लावायच्या आहेत. मग इथे तुम्ही अशा पिन्स लावून घेऊ शकता. पिन्स लावल्यामुळे तुमची साडी हलत नाही. तुम्हाला ती सारखी सारखी सरळ करून फॉल हलत नाही. साडी आणि किंवा फॉल तुम्हाला नीट सारखी सारखी सरळ करून घेण्याची गरज पडत नाही. तुम्ही सरसकट व्यवस्थित असं पटापट फॉल लावू शकता, हात शिलाई करू शकता. त्यासाठी अशा तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता. आता ही साडी तुमची जराही हलणार नाही आणि खालूनही साडीला फुगा येणार नाही. आपली साडी प्लेन बसते. आता तुम्ही हे असं पटापट करू शकता. असं थोड्या थोड्या अंतरावरून खालून टाका घेताना छोटा टाका घेऊन तुम्ही पटापट टाके घालून घ्यायचे. ही माझी आता थोडीफार फॉल लावून झालेली आहे. इथून पण मी लावून घेतलेली आहे. तुम्हाला मी सरळ बाजूने दाखवते. पूर्ण अशी व्यवस्थित अशी प्लेन फॉल आपली लागली गेली आहे. बघू शकता इथे आपले ते हात शिलाईचे टाके आले आहेत. ते अजिबात दिसत नाही आहेत. अजिबात ते वरून जराही टाका दिसून येत नाही आहे. अशी व्यवस्थित सरळ फॉल लागली गेली पाहिजे. कुठेच आपली चुनी किंवा एक्स्ट्रा असा फुगा आलेला नाही आहे फॉलला. अशीच व्यवस्थित प्लेन फॉल तुमची लागली गेली पाहिजे. आता मी इथून स्टार्ट केलं होतं. इथून माझं हे इथपर्यंत लावून झालेली आहे फॉल. मग आता हे थोड्या अंतरावरती आपली फॉल लावून झाल्यावरती तुम्हाला इथे एक परत गाठ मारून घ्यायची आहे. थोडीशी सुई ह्याच्यातून कपड्यातून बाहेर काढून त्याला 2-3 वेळा वेढे देऊन ती सुई बाहेर खेचायची. म्हणजे तुमची इथे गाठ फिक्स झाली. अशी आपण प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत फॉलला. त्यामुळे काय होतं की कधीतरी तुमचा फॉलचा दोरा कुठेतरी अडकतो, पैजणमध्ये अडकतो किंवा सँडलमध्ये अडकतो आणि तो तिथे तुटतो. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण फॉल तुमची विसवली जात नाही. फक्त तो तेवढाच भाग विसवला जातो की जो आपण नंतर परत मारू शकतो. तो थोडासाच भाग जर तुमचा शिलाई निघाली तर तुम्ही ती शिलाई पुन्हा हाताने मारू शकता. मध्ये जर गाठी मारून नाही घेतलात तर तुमची सरसकट पूर्णच ओपन होते आणि पुन्हा ती आपल्याला लावावी लागते. त्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत साडीला. म्हणजे तो तेवढाच भाग विसवला जाईल. आणि खूप बायकांचा प्रॉब्लेम असतो की फॉल सँडलमध्ये किंवा पैजणमध्ये अडकते किंवा आणि कुठेतरी अडकली जाते आणि मग तो दोरा हा इथला खेचला जातो. कारण की हा आपला मोठा टाका असतो. मग हा दोरा आपला खेचला जातो आणि हा खेचल्यामुळे मग तो तिथे तुटतो आणि ती पूर्ण फॉल ओपन होते. त्यासाठी आपल्याला असे थोड्या थोड्या अंतरावरती मध्ये मध्ये आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत फॉलला. आता मी ही फॉल पूर्ण लावून घेते. ही बघा माझी फॉल आता लावून झालेली आहे. कोणत्याच बाजूने त्याला कुठलीच घडी पडत नाही आहे साडीला. व्यवस्थित नीट प्लेन अशी लागली गेली आहे ती. पूर्ण साडीला मी फॉल लावून घेतली आहे.
ती आपली फॉल संपली. ही साडी तरी व्यवस्थित सरळ बसणारी होती, त्यामुळे ठीक होतं. पण ज्या काही सळसळीत साड्या असतात, सिल्कच्या साड्या असतात, त्यांना तर तुम्हाला टाचण्या लावण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यांना टाचण्या लावून घ्यायच्या डबल टिबल अशा, आणि मग तुम्ही फॉल लावायला घ्यायची. टाचण्या लावल्यानंतर फॉल लावायला फक्त 5 मिनटं लागतात. 5 मिनटामध्ये फॉल लावून होते. म्हणजे ती साडी किंवा ती फॉल हलण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे ती पटकन लावून होते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून खूप खूप साऱ्या टिप्स मी या चॅनलवरती देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.